शुभेच्छा। आजच्या या मानसिक सांस्कृतिक कला मंडळ मुसळगावच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मॅडम, सचिव साहेब, सदस्य वर्ग, माजी सरपंच, पोलीस पाटील, आमच्या शाळा समितीच्या अध्यक्षा तथा ग्रामपंचायतचे माजी सदस्य, आरोग्य विभाग, आमचा शालेय शिक्षण विभाग तथा पशुवैद्यकीय विभाग या सर्वांचं या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आज 1 मे महाराष्ट्र दिन, हा महाराष्ट्र दिन आपल्या महाराष्ट्रात का साजरा केला जातो? तुम्हाला माहितच असेल की 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली। आता महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली म्हणजे नेमकं काय झालं तर महाराष्ट्र नावाचं एक राज्य नव्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं, या देशामध्ये त्याची स्थापना करण्यात आली। यापूर्वी आपला जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र दुसऱ्या राज्यांमध्ये अंतर्भूत होता आणि एक स्वतंत्र राज्याची ओळख म्हणून, आपल्या या मराठी माणसांची ओळख म्हणून महाराष्ट्र राज्याची वेगळी निर्मिती करण्यात आली। ही निर्मिती करण्यासाठी बऱ्याच आंदोलकांना आपला जीव गमवावा लागला। जवळजवळ 130च्या वर हुतात्मा या महाराष्ट्रासाठी शहीद झाले आणि त्यानंतर कुठे 1 मे 1960 ला आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे? कोणती महाराष्ट्र राज्याची राजधानी? मुंबई। मुंबई कोणती आहे? मुंबई। ही मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात आली, परंतु संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा मुंबईचं नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे। असा हा सर्व गुण संपन्न असलेला आपला भव्य दिव्य महाराष्ट्र 1 मे 1960 पासून अस्तित्वात आला आणि या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण, सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तिथून आपल्या स्वतंत्र राज्य महाराष्ट्राचा राज्यकारभार सुरळीत सुरू झाला। त्या मानसिक सांस्कृतिक कला मंडळाचा एक विशेष या ठिकाणी मला धन्यवाद देऊ इच्छितो की एवढ्या छोट्याशा गावात एक कुठेतरी सांस्कृतिक वसा जपणार मंडळ, एक कुठेतरी सांस्कृतिक आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करण्यासाठी संधी म्हणून उपलब्ध असलेलं मंडळ या छोट्याशा आपल्या मुसळगाव ग्राम या ठिकाणी आहे। हे आपल्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। कला ही सर्वांमध्येच असते, परंतु त्या कलेला कुठेतरी वाव देण्याची संधी, वाव देण्याची गरज असते आणि अशा कलाकारांना आपल्या कलेचं प्रदर्शन करण्याची संधी मिळणं ही फार कमी गोष्ट असते। कमी ठिकाणी अशा प्रकारच्या संधी मिळतात। त्यांना संधी आपल्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी